प्रत्येक व्यक्तीला अपडेटेड का राहावं लागेल सध्या? याचं कारण आहे, जगामध्ये 3 क्षेत्रात खूप मोठे स्फोट झालेले आहेत. पहिला, ज्ञानाच्या क्षेत्रात एवढा मोठा स्फोट झाला की ते बघायचंच काम नाही. एक काळ असा होता, गावातले 2-4 लोकांना ज्ञान होतं, शिक्षकांना ज्ञान होतं आणि एखादे प्रवचनकार वगैरे लोक जे असतात त्या त्या क्षेत्रातली, ते त्यांना ज्ञान असायचं आणि म्हणून लोक त्यांना खूप मानायचे. म्हणजे आम्ही लहानपणी तर असताना शिक्षकांना सगळे राईट्स दिले होते, याला ठोका, मारा आणि पण घडवा. आता काय, एवढं ज्ञान वाढलंय, बघायचं काम नाही. अहो, 8वी-10वीला माणूस पूर्वी शिकलेला तो किती मोठ्या पदावर जायचा. 10वी शिकलेला, 12वी शिकलेला, D.Ed केलेला, B.Ed केलेला, इंजिनियर झालेला. एक काळ असा होता की पालक कॉन्फिडेंटली आणि आत सन्मानानं सांगत होते, आमचा मुलगा इंजिनिअरिंग करतोय, आमची मुलगी इंजिनिअरिंग करते. हातानं हळूच सांगत आहेत, इंजिनिअरिंग करते तुम्ही. का? स्फोट झाला आहे. जेवढं जास्त शिकत जाल तेवढं तुम्हाला अजून शिकावंच लागेल असं वाटतंय. त्यामुळं वाढणाऱ्या डिग्र्या, वाढणारे कौशल्य, वाढणारे कॉलेजेस, वाढणारे वेगळे वेगळे कोर्सेस. कशाचा पण कोर्स आला हो. जेवण कसं करावं याचा कोर्स असतो का? कोर्स आहे त्याचा, म्हणजे हाऊ टू हॅव फूड ऑन टेबल विच इज कॉल्ड टेबल मॅनर्स. त्याचा पण सिलेबस बघितलं मी एकदा, डोक्याला हात लावला. मी म्हणलं यारच्या मायाला, टेबलवर कसं जेवावं ह्याचा जर कोर्स असेल तर अजून शिकावंच काय काय लोकांनी. आणि म्हणून आपल्याला असं किती शिकलं ना तरी लोकांना वाटतं अजून मी शिकतच राहावं. अरे शिकून शिकून असेच म्हातारे व्हायचं का? गरज नसताना काही गोष्टी शिकल्या पण नाही पाहिजेत. त्यामुळे या स्फोटाकडं थोडं दुर्लक्ष करायचं आणि आपण फोकस राहायचं. दुसरा स्फोट आहे तो म्हणजे अपेक्षांचा. अपेक्षा एवढ्या वाढल्या, कुठनाकडेही जातो मी किरकिरच करायला लागली. ओनली एक्सपेक्टेशन्स. एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर, तुम्ही बघा, अपेक्षा दोघांच्या कोणीच पूर्ण करत नाही. म्हणजे कामावर ठेवणारा माणूस आणि काम करणारा माणूस दोघं बी एक दुसऱ्यासोबत समाधानी दिसत नाही. अपेक्षा 2 प्रकारच्या आहेत, काही पर्सनल आणि काही प्रोफेशनल. पर्सनल जीवनातल्या अपेक्षा कशा आहेत? हे यांनी असं केलं, त्यांनी असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण प्रोफेशनल जीवनातल्या तिकडे वाट लागेल ना करिअरमध्ये, त्या अपेक्षा जर आम्ही पूर्ण नाही केल्या तर मग आमचा पगार कसा वाढेल, आमचं प्रमोशन कसं होईल? नाही होणार. त्यासाठी आम्हाला अपडेट होणं गरजेचं. म्हणजे नॉलेज असेल, अपेक्षा असतील आणि लोकसंख्या. किती मोठा स्फोट झाला आहे, किती माणसं आहेत, रोजच फ्लायओव्हर बनायला लागलेत, कितीही मोठे रोड आले, झाली ट्रॅफिक जॅम. बस स्टँडवर जा तेवढीच गर्दी, रेल्वे स्टेशनला जा तेवढीच गर्दी, लग्नात जा तेवढीच गर्दी, कुठेही जावं रोडच कमी पडायला लागला आहे, गाड्याच भरून चालल्यात. तर हा एवढा मोठा स्फोट आहे, तर याच्यावर कोणी कंट्रोल नाही करणार आहे आता भविष्यामध्ये. ना लोकसंख्या, कारण पीपल यू कॅनॉट कंट्रोल. तुम्हाला स्पर्धकच होणार. म्हणजे एक जागा आहे हो, 1000 ॲप्लिकेशन्स आहेत, तुम्हाला त्याच्यामध्ये टिकायचं आहे. जागा 2-4 असतात आणि हजारावर अर्ज त्याच्यावर, मग कशी लिंक लागेल? त्यामुळं आम्हाला हे 2-3 गोष्टींचा स्फोट समजून घ्यायचा आणि आपलं स्वतःचा बचाव करण्यासाठी एकदम सज्ज राहायचं.